झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवाजी पार्कवरती शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला आता विरोध होऊ लागलेला आहे। मात्र उद्या काय ते स्पष्ट होईल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म आणि त्यानंतरची 3 वर्ष पुण्यात गेली। शहरामधील सदाशिव पेठेतील नातूवाड्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे राहत होते। त्याच ठिकाणी 1926 मध्ये बाळासाहेबांचा जन्म झाला। बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या या जन्मस्थळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यांच्या आठवणींना उजाळा देखील देण्यात आला। या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म ज्या वास्तूत झाला, ज्या ठिकाणी झाला, बालपणाची काही वर्ष ते ज्या ठिकाणी वाढले, ज्या वास्तूत त्यांचं वास्तव्य होतं, त्या ठिकाणी आपण आहोत। पुण्यातील सदाशिव पेठेतील हा नातूवाडा आहे। आता आपण ही जी सार्थक अपार्टमेंट पाहतो, या ठिकाणी पूर्वीचा नातूवाडा होता आणि याच ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे काही वर्ष वास्तव्यास होते आणि बाळासाहेबांचा जन्म देखील याच आता ही जी सार्थक अपार्टमेंट पाहतोय त्यावेळेस जो नातूवाडा होता याच ठिकाणी झाला होता। बाळासाहेबांची सुरुवातीची बालपणीची काही वर्ष देखील याच नातूवाड्यामध्ये आणि या परिसरामध्ये गेलेली आहे। काही त्यांचं बालपणाची वास्तव्य आणि बालपण याच सर्व परिसरामध्ये गेलेलं आहे। बाळासाहेबांच्या निधनानंतर या वास्तूची, या परिसराची आठवण पुणेकरांना होणं स्वाभाविकच होतं। त्यामुळे पुण्यातील निनादी या संस्थेनं बाळासाहेबांची ही आठवण जागृत केलेली आहे आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर निनाद संस्थेच्या वतीनं या ठिकाणी बाळासाहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। बाळासाहेबांना एक रांगोळी काढून, भव्य रांगोळी काढून निनाद संस्थेच्या वतीनं आणि पुणेकरांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। ही रांगोळी आपण या ठिकाणी पाहू शकतो। बाळासाहेबांचं निधन 86व्या वर्षी झालं, त्यामुळे या ठिकाणी रविवारी रात्री 86 दिवे देखील लावण्यात आलेले होते। पुणेकर अजूनही या ठिकाणी येऊन बाळासाहेबांना आजही श्रद्धांजली वाहत आहेत। निनाद संस्थेचे मयुरेश जोशी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात बाळासाहेबांचा जन्म, त्याविषयी, त्या काळाविषयी, त्या संदर्भातली माहिती आणि तसंच जी श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। की तुम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळी रांगोळी काढली, काय ती संकल्पना होती, कशी श्रद्धांजली वाहिली? त्याच्या मागची आमची निनाद पुणेच्या सर्व लोकांची संकल्पना अशी होती की बाळासाहेब हे शिवसेनेचा, बाळासाहेबांना ढाण्या वाघ म्हटलं जायचं। त्यामुळे गरुडावर बसून ढाण्या वाघ हा पुष्पक विमानातून वरती निघालेले आहेत, अशी त्याच्या मागची कन्सेप्ट होती। बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात येत आहे, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे। बाळासाहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या पुण्यातल्या सदाशिव पेठेतील या नातूवाड्यात देखील बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आणि त्यांच्या आठवणींना अशा वेगळ्या प्रकारे उजाळा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।